भाऊंनी केले पाहिजे. आणि भाऊचा पूर्ण उत्तर प्रदेश मध्ये ओळख आहे, महाराष्ट्राची ओळख या आवाजाने गेली पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, श्री रंगनाथ महाराज की जय, वासवी माता की जय, श्यामला रामचंद्र की जय. ते गाणं लाव सर. आदरणीय मंच, महाराष्ट्राचे आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार, आपले खंबीर असे सभापती माननीय समीर भाऊ पुनावा आणि यांच्या सोबतच या ठिकाणी उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर, आपले कार्य सम्राट अध्यक्ष आदरणीय नंदकुमारजी गादेवार, आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आजच्या या ठिकाणी मी हे गीताच्या रूपाने मानतो. आपल्याला बढाव आवाज बढाव ना. नंदकुमारजींच्या नेतृत्वात संघटन हे गाजते, महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची गुंडोळी चालते. ए बाबा आज पदाधिकारी, महिला शक्तीचा जागर मोठा, जिंदमनी भारी. गावागावातून मिळाले झाले, संघटना झाले मजबूत, विश्वासाचे नाते आपले सर्व आहे गंगामृत. समीर भाऊ मुनगंटीवार, आज समीर भाऊंची भाऊ, या अधिवेशन मध्ये 100 ते 125 पदाधिकारी विमानाने आले, कोणी रेल्वेला एसी मध्ये आले, कोणी क्लास 1 मध्ये, क्लास 2 मध्ये, क्लास 3 मध्ये, अनेक जण स्लीपर मध्ये बी आले, काही जण ट्रॅव्हल्स ना आले. हा समाज एक वाटलाय तर महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या रक्ताचं पाणी करून जे महाराष्ट्रामध्ये आज संघटन उभं राहिलंय. त्याचबरोबर आपण असा विचार करू भाऊ की गेल्या 300 वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास जर आपल्या आर्यवैश्य कोणती समाजाचा जर पाहिला तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही समाज बांधवांना आतापर्यंत पुढाकार घेतला नाही की आपली एक महाराष्ट्राची स्वतंत्र भक्त निवास असलं पाहिजे. तेही तिरुपती भक्त निवास या ठिकाणी याचा तो निश्चय केला आणि त्याच्यासाठी जे आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना त्यांनी जे काम केलं त्याच्यासाठी खरं म्हणजे 300 वर्षामध्ये कुणीही असं काम केलं नाही जे काम समाज बांधवाच्या सहकार्यानं महासभेनं आज महाराष्ट्रामध्ये उभं करत आहे. ही महाराष्ट्राची ओळख. जशी आज उत्तर प्रदेशमध्ये भाऊ आल्याच्या नंतर आम्हाला काल माहिती झालं, लखनौहून आपल्या या अयोध्येपर्यंत त्यांना अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी भेटले, कारण निवडणुकीमध्ये योगी साहेबांचा प्रचार करण्यासाठी भाऊनी खूप मोठा वेळ दिला होता. असं त्यांचं नेतृत्व आहे आणि यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचं काम करतोय. आता सांगितलं 25 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे, 14 कोटी रुपये 35 दिवसामध्ये जमले. म्हणून खरं सांगतो भाऊ, आपला समाज आज बदलत आहे. महासभेच्या माध्यमातून आपला समाज आज बदलत आहे. या अधिवेशनामध्ये भाऊ तुम्हाला सम्राट, कार्यसम्राट अध्यक्ष, निश्चयाचा महामेरू, बहुत सुखाचा आधारू, समाज हृदयाचा विश्वासू श्री नंदकुमार गारू. हा गारू जो शब्द आहे ते आमच्या विलास सरांना माहित झालाय. गारू म्हणजे साहेब, आपण म्हणतो मुनगंटीवार साहेब, तर नंदकुमार गारू म्हणजे आंध्र प्रदेश मध्ये. अजून याच्यापेक्षा अजून काय बोलावं, तुम्ही मला थांबवायले पण मला लई बोलायचे. भाऊ, वासवी देवीचं जन्मस्थान, आपल्या समाजाचं उगमस्थान, त्या ठिकाणी महाराष्ट्राचा झेंडा नंदकुमार गादेवार यांनी लावलाय. त्या ठिकाणी उभा राहिले आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या ट्रस्ट मध्ये नियुक्ती झाली. कशाचं होतं आहे, महाराष्ट्रातल्या समाज बांधवांचा, संपूर्ण समाजाचा आशीर्वाद आहे, संपूर्ण समाजाचा विश्वास आहे आणि संपूर्ण समाजानं पाठबळ त्यांना दिलाय. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठं संघटन आज निर्माण झालेलं आहे. म्हणूनच म्हणतो मी, कोणी किती बंदा किती नांदा, आमचा एकच धंदा. जय महाराष्ट्र, जय वासवी, वंदे मातरम.